रामकृष्ण हरी. ढेकणाच्या संगे हिराजो वंगला, कुसंगे नाळला साधू जैसा. महाराज सांगतात त्या ठिकाणी हिऱ्याने हिऱ्याची किंमत जर जपून ठेवायची असेल तर त्याने सुवर्णाच्या बंधनात राहिलं पाहिजे. त्यावेळेस त्याची असणारी किंमत वाढत असते. आणि त्या हिऱ्याने जर महाराज असणाऱ्या त्या एक सोन्याची संगत सोडली आणि ढेकणाच्या संगतीमध्ये आलं तर पीठ व्हायला वेळ लागत नाही महाराज. म्हणून संत महात्मे सांगतात साधूने सुद्धा असणारी आपली किंमत जर वाढवायची असेल तर असणार त्या ठिकाणी उच्च कोटीच्या साधूच्या संगतीत राहिलं पाहिजे. आणि ते जर असणारे त्या ठिकाणी असणारे वाईट लोकांच्या त्या ठिकाणी व्यसनी लोकांच्या संगतीमध्ये राहिला तर मग दुर्जनाच्या संगतीमध्ये राहिला तर त्या ठिकाणी पतन व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून जीवन घडत असताना त्या ठिकाणी असणार संगतीवर घडते. पतन उद्धार हा संघाचा महिमा, अशा प्रकारे त्या ठिकाणी संत महात्मे सांगतात. म्हणून माणसाचं जीवन हे संगतीवर घडलेलं असतं. जन्माला आल्या कोणी चांगलंही नसतं वाईटही नसतं. जशी जशी संगत घडते ना त्या त्या पद्धतीने तो मनुष्य तसा वृत्तीने बनत असतो. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं देवा तुझी संगत घडू दे. नाही तुझी संगत घडली आम्हाला तुझ्या असणाऱ्या दासाची संगत घडू दे. नाही दासाची संगत त्यांच्या दासाची संगत जरी घडली तर आमचं जीवन त्या ठिकाणी सार्थकी लागलं. मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा किंवा तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. भगवान परमात्म्याला म्हणतात देवा हा आम्हाला आशीर्वाद दे. का? कारण आम्हाला चांगलं माहित आहे तुमच्या संगतीमध्ये कशाही रूपाने जरी आलं तरी महाराज त्या ठिकाणी आमचं जीवन व्यर्थ जाणार नाही. कारण लोखंडाच्या संगती किंवा परिसाच्या संगतीमध्ये लोखंड आलं कसंही येऊ द्या, मारायला येऊ द्या, तोडायला येऊ द्या, स्पर्श झाल्याबरोबर ते सोनवायला वेळ लागत नाही. तसं महाराज संतांच्या संगतीमध्ये कसंही तुम्ही आलात, रागाने आलात, द्वेषाने आलात तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोमरात 13 अध्यायामध्ये सांगतात माझ्या गुरुच्या संगतीत येण्यासाठी किंवा मला संगती प्राप्त होण्यासाठी मी गुरुच्या दारातला श्वान म्हणजे कुत्रा होईन पण मला महाराज गुरुची संगत घडली पाहिजे. ज्या शिळेवर बसून महाराज माझे गुरु स्नान करतात त्या असणाऱ्या गुरुची शिळा मी होईन. कारण माझ्यावर त्यांचं असणारं त्या ठिकाणी असणार शरीर थांबेल किंवा मला त्यांचा स्पर्श होईल, मला त्यांची संगत प्राप्त होईल आणि माझं जीवनाचं मला कल्याण होईल. नाही शिळा होता आलं महाराज समोर त्यांच्या नालीतला किडा होईल मी, जेणेकरून गुरुच्या अंगावरलं पाणी त्यांच्या पायावरलं पाणी माझ्या अंगाला लागेल आणि माझं जीवन त्या ठिकाणी असणारे सार्थकी होऊन जाईल. कारण संतांच्या संगतीमध्ये कसंही जरी गेलं तरी तुमचं हित तुमचं कल्याण हे नक्की ठरलेलं असतं.